आणि आता दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. बातम्यांचं अर्धशतक. पुढील आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असल्याची माहिती. 5 नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुका जाहीर होतील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी आणि 15 जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होणार असल्याचं दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी. भास्करराव पाटील खतगावकरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्यकर्त्यांचा मेळावा. नाशिकमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी भूमिका घेत असल्यामुळे केली कारवाई. मुंबई पोलिसांकडून सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल. भाजपच्या कालच्या मूक आंदोलनाविरोधात गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमवणं आणि पोलिसांच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती. ज्यांची नोट चोरी बंद झाली ते वोट चोरी म्हणतात. पराभव दिसत असल्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच आहे, त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं मत. पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार. जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानंतर बोर्डिंग सुरू करण्याचा मार्ग पुन्हा मोकळा. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या वेशीवर बिझनेस हब होणार. बीकेसीच्या धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल महापालिकेच्या वेशीवर बिझनेस हब विकसित केलं जाणार. सिडकोच्या खारघरमधल्या प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कला ते जोडलं जाणार. कोल्हापूरमधील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी. दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्यामुळे धमकी आल्याचा नारकर यांचा दावा. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करूनही रक्कम न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी अटकेत. या कारवाईविरोधात महाराष्ट्रातील पैलवान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. उत्तर भारतातील पैलवानांच्या छाताडावर बसण्याचं काम सिकंदरनं केल्यामुळे त्याला अडकवलं, पैलवानांचा दावा. पवई ओलीस प्रकरणातील रोहित आर्यच्या स्वभावाचा मुंबई पोलीस अभ्यास करणार. पोलिसांशी फोनवर बोलत असताना रोहित आर्य चिंताग्रस्त होत असल्याचं समोर. मनसे शहर प्रमुख मारहाण प्रकरणी शिंदे गटाच्या 8 जणांवर गुन्हा दाखल. महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोगावले समर्थकांनी मारहाण केल्याचा पंकज उमार यांचा दावा. सोलापूरमधील विजापूर रोडवरच्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये फिल्मी स्टाईल दरोडा. पिस्तूलचा धाक दाखवत सोनं लुटलं. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. सांगलीमध्ये रील्स बनवण्यासाठी विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल. महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यामध्ये गाईच्या गोठ्यातून बनावट दारूचा साठा जप्त. कुणालाही संशय येऊ नये म्हणून दारू तस्करांची अनोखी शक्कल, पण पोलिसांकडून 5 लाखांचा साठा जप्त. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावामध्ये वृद्ध दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह. हत्या झाल्याचा संशय व्यक्त. फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू. पुणे बंगळुरू महामार्गावर दुचाकीचा अपघात. महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली. घटनेमध्ये महिला आणि एक पुरुष जखमी. व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये अपघात. दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. कार वेगानं खांबाला धडकल्यामुळे अपघात. यवतमाळच्या गुंजमध्ये
पुसद माहूर रोडवर भरधाव ट्रक थेट गुंज बसस्टॉप जवळच्या एका किराणा दुकानामध्ये शिरला. सुदैवाने एका व्यक्तीचा जीव प्रसंगावधान राखल्यामुळे थोडक्यात बचावला. अपघातामध्ये दुकानासह 2 दुचाकींचा चुराडा. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. नागपूरमध्ये गाडीवरून जाताना 2 तरुण गळ्यात विषारी साप घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पूजा करत आणि केक कापत केलं सेलिब्रेशन. गाडीचा प्रवास असाच अविरत सुरू राहू दे, कर्मचाऱ्यांची प्रार्थना. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचं मनसेकडून मोफत स्क्रीनिंग. राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांनी राज ठाकरेंना चित्रपट स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्याची माहिती. यंदा नोव्हेंबर महिना पावसाचाच असणार, तर किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. अनेक महत्त्वाचे अपडेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला महिला विश्वचषकातला अंतिम सामना थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. नाणेफेक झालेली आहे आणि भारताचे कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक, त्यामुळे या टॉस नंतर आता काय होणार हे महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळामध्ये या सामन्याला सुरुवात होणार आहे. नियोजित वेळेपेक्षा 2 तास हा सामना उशिरा सुरू होतोय. मात्र असं असलं तरी एकाही षटकाचा खेळ वाया गेलेला नाही. हा सामना पूर्ण षटकांचा म्हणजे 50 षटकांचा खेळवला जाणार आहे. माफ करा, दक्षिण आफ्रिकेने हा टॉस जिंकलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. महिला वन डे विश्वचषकात संदर्भातली ही मोठी अपडेट. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून. अजय, आता टॉस तर झालेला आहे, काही वेळात सामना सुरू होतोय, पण पाऊस काय म्हणतोय? काय चित्र आहे पावसाचं? सध्या पाऊस जो आहे तो थांबलेला आहे आणि त्याच्यानंतरच ही नाणेफेक झालेले. खरं तर दक्षिण आफ्रिकेने जे ते टॉस म्हणजे नाणे जिंकलेले, त्यामुळे पावसाचं आपण जर पाहिलं तर जे सावट होतं ते सध्या शांत झालेलं आहे. पावसाची संततधार मंदावली नाही तर पूर्णतः बंद झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ही सगळी गर्दी स्टेडियमच्या आतमध्ये जाण्यासाठी निघालेली आहे. पिपाण्या, जोरदार जल्लोष, ही लहान मंडळी सगळे निघालेले आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकलेला आहे आणि आता काही वेळात मॅच सुरू होईल. काय कोणी पण टॉस जिंकून घ्या, इंडिया जिंकणार आहे. वर्ल्ड कप इंडियाचाच आहे, फक्त इंडिया जिंकणार आहे. टॉसवर काही नाही आहे, इंडिया टॉस जिंकणार. लहान पोरं सुद्धा आहेत. काय वाटतंय कोण जिंकणार? इंडिया. पण टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकलेला आहे. तो भी इंडिया जीतेगी. मॅच इंडिया जिंकणार. आपण जर पाहिलं तर आपण बघा, मॅग्निफिशंट मदन स्पायटेड शपाली प्रोटो जिंक सेमी, त्यामुळे हा सगळा आनंद, ही जल्लोष, ही चिमुरडी बघितलं आपण जर पाहिलं तर ही चिमुरडी सुद्धा या ठिकाणी जोरजोरात इंडिया इंडिया. त्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण सुरू झालेलं, कारण की मागच्या 2 तासांपासून पाऊस येऊन जाऊन होता आणि त्याच्यानंतर पाऊस थांबला. नाणेफेक झालं आहे आणि दक्षिण आफ्रिकेने हा टॉस जिंकलेला आहे. त्यामुळे काही वेळात मॅच सामना सुरू होईल आणि मग खरी चुरस जी वाट पाहत होतो मागच्या अनेक वेळापासून ती सुरू होईल आणि काही तासांनंतर मग ठरेल की हे विश्वकप कोणाकडे जाणार. पण तत्पूर्वीची पुन्हा एकदा ही दृश्य वानखेडे स्टेडियमच्या बाहेरून निळं वादळ या ठिकाणी सगळं आलेलं आहे. प्रत्येकानं भारतीय संघाची ही निळी जर्सी जी आहे ती घातलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय असा वेगळा आनंद या ठिकाणी आहे. काही महिला आहेत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. काय नेमकं वाटतंय? लहान लहान लेकरांना घेऊन ही सगळी मंडळी आलेले. आपण जर पाहिलं तर अत्यंत लहान मुलांना घेऊन हातात झेंडे वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी जे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता काही वेळात हा संपूर्ण सामना सुरू होईल, पण त्याच्या आधी खरेदी, देशाचे झेंडे हे सगळं आपल्या हातात आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुटुंबाचं कुटुंब या ठिकाणी आलेला आहे. जल्लोष, मॅचच्या पूर्वीचा हा जल्लोष आपण पाहू शकतो. मॅचच्या पूर्वीचा हा सगळा जल्लोष अमोल या ठिकाणचा दाखवतोय आपण आणि लहान लेकरांपासूनच सगळी मंडळी या ठिकाणी आले. त्यामुळे आता काही वेळात सामना सुरू होईल, सामनावीर तर ठरेल, पण हा विश्वकप नेमका कुठे जाईल आणि त्याची उत्सुकता जी आहे ती काही वेळातच पूर्ण केली जाईल. अमोल,
निश्चित. धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल. थोड्याच वेळामध्ये आता या मॅचला सुरुवात होते आहे आणि याच्या प्रत्येक अपडेटवर आपलं लक्ष असेल. धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल. आणि डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेरचं चित्र नेमकं काय आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. थोड्याच वेळामध्ये आता या वर्ल्ड कपच्या फायनलला सुरुवात होते आहे. महिला विश्वचषकाचा हा अंतिम सामना आहे. पुन्हा एकदा या क्षणाची महत्त्वाची अपडेट ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचाच अर्थ टीम इंडियाची पहिल्यांदा बॅटिंग आहे आणि 5 वाजता आता हा सामना सुरू होणार आहे. तर या सामन्यामध्ये आता काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. आपण पुन्हा एकदा सुरू ठेवूया बातम्यांचं अर्धशतक. मुंबईमध्ये पुढचे 5 दिवस पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि त्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. शेतांना तळ्यांचं स्वरूप, जनजीवनही विस्कळीत. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी. सोयाबीन आणि कापसासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता. भंडाऱ्यात झालेल्या 5 दिवसांच्या परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आसमानी संकट. 5 दिवस झालेल्या पावसामुळे सगळं काही हिरावलं. शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सायगाव, गोपाळवाडी, शंकरपूर आणि चिल्लेगाव, बुटेगाव, वैजनापूर, सायगाव या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अतिवृष्टीमुळे शेतांना तळ्यांचं स्वरूप, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी संकटात. कापूस आणि मका पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. वाशिममध्ये आंबा फळबागांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फवारणी. लोणार सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणावर मासे आढळले. सरोवरातील पाणी अल्कधर्मी आहे, त्यामुळे कुठलाही सजीव या पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे सरोवराची जैवविविधता धोक्यात असल्याची चर्चा. मासे प्रयोगशाळेमध्ये पाठवून अहवाल मागवला. विठुरायाच्या पंढरीमध्ये आज कार्तिकी एकादशीचा उत्साह. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा. विठ्ठलाच्या पूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी दाम्पत्यही सहभागी झालं. नांदेडच्या पोटा गावचे रामराव वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी. कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं संत पूजन. शिंदेंनी पूजनानंतर संतांशी मनमोकळा संवादही साधला. रायगडची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेला सुरुवात. पालखीच्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची मोठी गर्दी. मंदिराभोवतीच्या 4ही डोंगरांना घातली जाते प्रदक्षिणा. शनी शिंगणापूर चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेण्यासाठी आकारण्यात येणारं शुल्क बंद. तृप्ती देसाईंनी केली होती निःशुल्क दर्शनाची मागणी. अहिल्यानगरच्या प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. गणेश थेटे यांच्या वस्तीवर बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला. संपूर्ण शिकारीची घटना सीसीटीव्हीत कैद. एनडीए काळामध्ये बिहारचा मोठ्या प्रमाणावर विकास. बिहार विधानसभा प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. तर पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. बिहारमधून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत घट. बिहारमध्ये रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाल्याचाही फडणवीसांचा दावा.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची राज्यातून गरिबी हटवण्यामध्ये आल्याची घोषणा, मात्र घोषणा फसवी असल्याची टीका करत काँग्रेसच्या नेतृत्वातील UDFचा अधिवेशनावर बहिष्कार. देशाबाहेरचं तजाकिस्तानमधले एकमेव भारतीय एअरबेस बंद होण्याच्या मार्गावर. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट करत केली सरकारवर टीका. उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको शहरातील एका दुकानात मोठा स्फोट, 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पूर आणि भूस्खलनामुळे व्हिएतनाममधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर. पुरामुळे 15 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक लोक बेपत्ता. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. ब्रिटनच्या केम्ब्रिज शायरमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये 10 जण जखमी, त्यातील 9 जणांची प्रकृती गंभीर. 2 हल्लेखोर अटकेत. किंग खान शाहरुखचा आज 60वा वाढदिवस. मन्नत बंगल्याचं काम सुरू असल्यामुळे शाहरुख कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत अलिबागच्या घरी वाढदिवस साजरा करणार. न्यूयॉर्कमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हिलेज हॅलोवीन परेडचं आयोजन. हॅलोवीन आणि मायकेल जॅक्सन यांच्या स्मरणार्थ थ्रिलर NYC ग्रुपकडून मायकेल जॅक्सनच्या थ्रिलर गाण्यावर नृत्य सादर. टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला रुग्णालयाकडून डिस्चार्ज. तब्येत पूर्ण सुधारेपर्यंत अय्यर सिडनीतच राहणार असल्याची माहिती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर अय्यरवर शस्त्रक्रिया करण्यात आली.